हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. हा आहे संडेचा व्लॉग. संडे आहे त्यामुळे थोडंसं निवांतच उठले, कारण रोज तर 5:30 वाजता उठावंच लागतं. हा एकच दिवस आहे जिथे थोडंसं निवांत उठता येतं. बाल्कनीमध्ये 5-10 मिनिटं वेळ घालवल्यानंतर मी माझं आवरून घेतले आणि त्यानंतर देवपूजेला लागले. छान अशी देवपूजा करून घेतली आणि त्यानंतर मुलांना दूध बनवलं. दुधामध्ये काजू बदामची पावडर ॲड केली होती मी. सासऱ्यांसाठी चहा बनवून दिला आणि त्यानंतर मी माझ्यासाठी ब्लॅक कॉफी बनवली होती. ब्लॅक कॉफीमध्ये थोडासा गूळ ॲड केला होता मी. एक टाइम तरी ब्लॅक कॉफी घेतेच, सकाळी किंवा संध्याकाळी. निवांत थोडंसं बसून कॉफी घेतली आणि त्यानंतर मग स्वयंपाकाला लागले. तर आजचा मेनू होता दुधी भोपळ्याचे धपाटे. तर मी इथे धपाटे बनवत होते आणि रागिनीला एक गोष्ट पाहिजे होती, त्यासाठी ती मला कन्व्हिन्स करत होती. त्याबद्दलच आमचं बोलणं इथं सुरू होतं. थोडंसं रागात, थोडंसं प्रेमात, हसून खेळून आमचं हे बोलणं सुरू होतं. बोलत बोलत तिला एक काम सांगितलं होतं मी, लसूण सोलण्याचं. ती करत होती. त्यानंतर धपाट्याचं पीठ मळायला मी घेतलं. त्या अगोदर मी भोपळा जो आहे स्वच्छ धुवून त्याचं साल्ट काढून घेतलं आणि किसून घेतला. त्यानंतर त्यामध्ये गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ, बेसन पीठ आणि हिरवी मिरची पेस्ट, आलं लसूण पेस्ट, थोडंसं चवीपुरतं मीठ ॲड केलं. पीठ मळते पाणी जास्त मी ॲड केलं नाही, कारण भोपळ्यामध्येच पाणी जास्त असतं. पीठ मळून झाल्यानंतर 2 तवे ठेवले, एक गॅसवरती आणि एक इंडक्शनवरती, पटकन भाजण्यासाठी. आणि पटकन मग सगळे धपाटे बनवून घेतले. तर आजचा मेनू रेडी होता आणि इथे भात थोडा गरम होता, त्याचा चटका बसला मला. तर जेवण केलं आणि त्यानंतर घरातली कामं आवरली आणि थोडासा आराम केला. आणि त्यानंतर संध्याकाळी मस्त अशी एक कॉफी घेतली. कॉफी घेऊन झाल्यानंतर आम्ही गेलो होतो स्टार बाजारमध्ये, कारण रागिनीला घ्यायच्या होत्या नोटबुक्स आणि मला थोडंसं मटेरियल घ्यायचं होतं. स्टार बाजारमधून मका आणला होता मी, तर तेच भाजणं सुरू होतं. आणि या इंडक्शनवरती छान असा मका भाजला जातो, जसं की चुलीवरतीच भाजलेलं आहे. एका साईडला सोयाबीन भिजत ठेवला होता मी, कारण आज बनवायची होती पनीर सोयाबीन चिली. 10-15 मिनिटं पाण्यात भिजून ठेवल्यानंतर परत मी त्याला शिजवून घेतलं. थोडंसं पनीर कट करून घेतलं आणि त्यामध्ये थोडीशी कॉर्नफ्लॉवर ॲड केली आणि ते तळून घेतले. छान असे क्रिस्पी पनीर तळून झाले होते. त्यानंतर सोयाबीन मधलं पण सगळं पाणी काढून घेतलं आणि त्यामध्ये पण कॉर्नफ्लॉवर ॲड करून ते पण छान असं तळून घेतलं. पनीर आणि सोयाबीन दोन्ही तळून झाले होते. आता तयारी करायची होती ग्रेव्हीची. तर ग्रेव्हीसाठी थोड्याशा तेलामध्ये मी कांदा आणि शिमला मिरची परतून घेतली. त्यानंतर त्यामध्ये शेजवान चटणी, रेड चिली सॉस, सोया सॉस आणि चवीपुरतं मीठ ॲड केलं.
2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलं, त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलं आणि ते ग्रेव्हीमध्ये ॲड केलं. त्यामध्ये थोडीशी बेडगी मिरची ॲड केली कलर येण्यासाठी. त्यानंतर तळून घेतलेलं पनीर आणि सोयाबीन ॲड केलं आणि अशा पद्धतीने ही सोयाबीन आणि पनीर चिल्ली तयार झाली. तर असा होता संडेचा दिवस. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.